नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो नागपंचमीसाठी लेकरवाळ्या या नागाची रांगोळी बघणार आहोत. तर त्यासाठी अगदी सोपी रांगोळी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, 3 ते 3 टिपके ओढून घ्यायचे आणि त्यानंतर साईडला आपल्याला अशा त्याच्या 2-2 रेषा ओढून घ्यायच्यात. प्रत्येक डॉट जवळ आपल्याला अशा 2-2 रेषा ओढून घ्यायच्यात. आपण नागदेवतेला आपला भाऊ मानतो, पाठराखी मानतो. त्याच्यासाठी आपण ही नागपंचमी दिवशी रांगोळी काढायची. अगदी सुंदर आणि सोपी असणार आहे मैत्रिणींनो रांगोळी, आणि दिसायला देखील एकदम छान येणार आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, या 3 टिपक्यांपासून रांगोळी काढत आहे मी, आणि अजूनही बरेचसे असे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या रेषा या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपल्या रेषा या जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला या 2 रेषा एकमेकांना जोडून घ्यायचे. या पद्धतीने आपण ह्या सर्व रेषा आता एकमेकांना जोडून घेऊयात. अगदी सोपी असणार आहे मैत्रिणी रांगोळी. तुम्ही एकदम इझिली अशी काढू शकता ही रांगोळी. यामध्ये काही तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि ह्या रेषेची आपण येत आता नागाची शेपूट तयार करून घ्यायची आपण. त्यानंतर या बाजूला एक आपल्याला शेपूट तयार करून आपण 2 याच्यामध्ये नाग काढत आहोत. त्यानंतर आपल्याला ही रेषा आपल्याला इथपर्यंत नेऊन जोडून घ्यायची. त्यानंतर ही रेषा आपल्याला या रेषेपर्यंत आता ह्या रेषा आपल्या जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण इथं फक्त 2 गोल तयार करून घ्यायचे. या बाजूला देखील आपल्याला 2 फक्त गोल तयार करून घ्यायचे. आणि इथं आपल्याला नागाचे आता 2 तोंड तयार करून घ्यायचे. हे थोडंसं आपल्याला या पद्धतीने जरासं लांब लांब तयार करून घ्यायचं आहे. आता यानंतर इथून आपल्याला असा नागाचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. यामध्ये देखील काय फार काय तुम्हाला अवघड जाणार नाही. आता आपण इथं एक ह्याला डोळा तयार करून घेऊयात. इथं आपण त्याची जे आपल्याला बारीक जीभ दिसत असते ते आपण जीभ तयार करून घेऊयात. तर ह्या पद्धतीने आपली नागदेवतेची रांगोळी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण यामध्ये हळदी कुंकू वाहूया. म्हणजे आपण फक्त तर ही रांगोळी आपली आता तयार झालेली आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.